शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपल्या ॲग्रोवड या चॅनलवरती स्वागत करते। तर शेतकरी बांधवांनो, सध्या बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी पावसाळ्यामध्ये लाल कांद्याची पेरणी केलेली आहे आणि सध्या आपण जर कांद्याचे प्लॉट जर बघितले तर अनावश्यक तणांची वाढ ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे। तर ह्या तणांचा आपण नायनाट कशा पद्धतीने केला पाहिजे किंवा हे तण आपण नियंत्रणात कशा पद्धतीने आणलं पाहिजे, यासाठी कोणते कंटेंट असलेले तणनाशक आपण फवारलं पाहिजे याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे। कारण काय होतं की मार्केटमध्ये भरपूर वेगवेगळ्या कंपन्यांचे तणनाशक उपलब्ध आहेत, तर त्यापैकी आपण सिलेक्ट करून योग्य कोणतं फवारलं पाहिजे किंवा त्याचं प्रमाण आपण प्रति लिटरसाठी किती घेतलं पाहिजे याबद्दलच मी तुम्हाला सविस्तर माहिती थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती होईल। कारण काही शेतकरी काय करतात की व्हिडिओ हा अर्धवट बघता संपूर्ण माहिती घेत नाही, तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। त्याचबरोबर जर तुमच्या शेतीविषयक जर आणखी काही प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये सांगा, यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय देईल। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओज हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील। कारण आपल्या ॲग्रोवर्ड या चॅनलवरती मी असे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओज हे शेतकऱ्यांपर्यंत वेळोवेळी पोहोचवत असते, तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल हा नक्की सबस्क्राईब करून घ्या। शेतकरी बांधवांनो, मार्केटमध्ये अनेक प्रकारचे तणनाशक उपलब्ध आहे, परंतु आपल्याला ऑक्झिफ्लोरोक्विन व क्युझिलोफॉस-इथिल हे दोन कंटेंट असलेले कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला औषध घ्यायचं आहे। तर गोल व टर्गा सुपर हे आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या परिचयाचं औषध आहे, तर हे तुम्ही घेऊ शकता किंवा मार्केटमध्ये हे कंटेंट असलेलं वनकिल आहे, डेकेल आहे, यापैकी तुम्ही कोणते घेऊ शकता। वनकिल व डेकेल जे आहे तर हे कॉम्बिनेशनमध्ये प्रेझेंट आहे, म्हणजेच ऑक्झिफ्लोरोक्विन व क्युझिलोफॉस-इथिल हे दोन्ही कंटेंट यामध्ये एकत्रित प्रेझेंट आहेत। तर एकतर तुम्ही गोल्ड व टर्गा एकत्रित घेऊ शकता किंवा वनकिल घेऊ शकता किंवा डेकेल घेऊ शकता। अशा पद्धतीने तुम्ही तिन्हीपैकी कोणत्याही एका औषधाचा वापर करू शकता। तर आता याचं प्रमाण जर आपण जाणून घेतलं तर गोल व टर्गाचं प्रमाण हे तुम्हाला, गोलचं प्रमाण हे तुम्हाला 12 ml घ्यायचं आहे प्रतिपंपासाठी व टर्गाचं हे जे प्रमाण आहे हे तुम्हाला 15 ml प्रतिपंपासाठी असं घ्यायचं आहे। आणि हे दोन्ही एकत्रित औषध करून तुम्हाला कांद्यावरती फवारायचे आहेत। तर शेतकरी बांधवांनो, हे झालं गोल व टर्गासाठी। जर तुम्हाला मार्केटमध्ये गोल व टर्गा हे दोन्ही औषध नाही मिळाले वेळेवर तर तुम्ही वनकिल घेऊ शकता किंवा डेकेल घेऊ शकता, कारण ह्या दोन्ही औषधांमध्ये ऑक्झिफ्लोरोक्विन व क्युझिलोफॉस-इथिल हे एकत्रित प्रेझेंट आहेत। तर वनकिलचं प्रमाण घेताना हे तुम्हाला 20 लिटरसाठी 40 ml घ्यायचं आहे, 35 ते 40 mlच्या दरम्यान तुम्ही घेऊ शकता। किंवा जर तुम्ही वनकिल वापरणार असाल तर वनकिलचंही प्रमाण तुम्हाला 35 ते 40 ml प्रतिपंपासाठी असं तुम्हाला घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी जे तुम्हाला 3 वेगवेगळ्या औषधांची नावे सांगितलेले आहेत त्यापैकी तुम्ही कोणतेही घेऊ शकता। निश्चितच यामुळे गोल पानांचं तण असेल, रुंद पानांचं तण असेल, याचा संपूर्णपणे नायनाट होणार आहे। परंतु ही फवारणी करताना तुम्हाला यामध्ये चिलेटेड फॉर्ममधलं जे झिंक आहे तर याचा वापर तुम्हाला आवश्यक यामध्ये करायचा आहे। कारण काय होतं की तणनाशक जर आपण कांद्याला फवारलं तर कांद्याला हा झटका बसतो, कांदे हे पिवळे पडतात। तर हे होऊ नये यासाठी आपल्याला चिलेटेड फॉर्ममधलं झिंक हे आवश्यक वापरायचं आहे। तर याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला 20 लिटरसाठी 30 ग्रॅम असं याचं प्रमाण घ्यायचं आहे। यामुळे तुमचं कोणत्याही प्रकारे कांद्याचं नुकसान होणार नाही किंवा कांद्याची पात ही पिवळी पडणार नाही। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद। असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा। त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपल्या ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे नवनवीन शेतीविषयक व्हिडिओज हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील। आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ इतरही शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल। चला तर आजचा व्हिडिओ मी येथे स्टॉप करते।